कवी कट्टा संमेलन चौधरी फाउंडेशन व संतोषी माता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जुळे सोलापुरात कवी कट्टा संमेलन आयोजित करण्यात आले। जुळे सोलापूर परिसरातील धोंदेनगर येथील जागृत मारुती मंदिरात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले। मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले। साहित्यकांकडून ज्येष्ठ कविवर्य माधव पवार यांचा स्मृतिचिन्ह शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। यावेळी संमेलनाध्यक्ष कविवर्य माधवदादा पवार, स्वागत अध्यक्ष चेतन चौधरी, प्रमुख पाहुणे डॉक्टर डी.एन. जमादार, अरुण कदम, बाळासाहेब पाटील हे होते। सूत्रसंचालन राजश्री जाधव यांनी केले। आभार प्रदर्शन मयुरेश कुलकर्णी यांनी मानले। कविवर्य माधव पवार यांच्या काव्यातून कवी संमेलनास सुरुवात झाली। संध्या धर्माधिकारी, रामप्रभू माने, नरेंद्र गुंडेली, जावेद शेख, दत्तात्रय इंगळे, जमलोद्दीन शेख, वनिता गवळी गोडके, कविता आसादे यांच्यासह शहरातील 30 कवींनी कविता सादर केल्या। प्रत्येकाच्याच रचनेतून कार्यक्रम भारदार झाला। परिसरातील रसिक श्रोत्यांकडून वाहवाची दाद मिळाली। कवी संमेलनाचे नियोजन चेतन फाउंडेशनचे चेतन चौधरी, संतोषी माता महिला मंडळाचे राजश्री जाधव, साहित्यकातून नरेंद्र गुंडेली, रामप्रभू माने, जावेद शेख, जमलोद्दीन शेख, दत्तात्रय इंगळे, मयुरेश कुलकर्णी व संध्या धर्माधिकारी यांनी परिश्रम घेतले। अशा परिस्थितीमध्ये ही माणसं यायची तर ती जेव्हा